हिंगणघाट शहर के यशवंत नगर क्षेत्र के झोपड़पट्टी धारकों ने बिल्डर आशीष राणा के खिलाफ नगर पालिका में तीव्र आक्रोश व्यक्त किया है। पिछले 55 से 60 वर्षों से यहाँ रह रहे नागरिकों ने नगराध्यक्ष डॉक्टर नैना तुलस्कर को ज्ञापन सौंपते हुए बुलडोजर कार्रवाई से हुए नुकसान की भरपाई और तत्काल पुनर्वसन की मांग की है। स्थानीय नागरिकों का कहना है कि वे नियमित रूप से नगर पालिका कर और बिजली बिल का भुगतान करते हैं, बावजूद इसके बिना किसी पूर्व सूचना के उनके क्षेत्र में कार्रवाई की गई। ज्ञापन के अनुसार बिल्डर आशीष राणा ने बिना अधिकृत डिमार्केशन और बिना किसी कानूनी नोटिस के झोपड़पट्टी क्षेत्र के शौचालय, बाथरूम और घरों पर बने पक्के शेड बुलडोजर से तोड़ दिए। इस कार्रवाई के कारण महिलाओं, छोटे बच्चों और अन्य नागरिकों को भारी परेशानियों का सामना करना पड़ रहा है। झोपड़पट्टी धारकों ने महाराष्ट्र झोपड़पट्टी अधिनियम 1971 और सर्वोच्च न्यायालय के निर्देशों का हवाला देते हुए कहा कि ऐसी कार्रवाई से पहले 30 दिन की लिखित नोटिस देना अनिवार्य होता है। नागरिकों ने यह भी आरोप लगाया कि क्षेत्र में 50 से 70 पेड़ों की कटाई की गई है। उन्होंने इस मामले की भी जांच की मांग करते हुए कहा कि वृक्ष कटाई के लिए नगर पालिका के वृक्ष अधिकरण की अनुमति आवश्यक होती है। मामले की गंभीरता को देखते हुए नगराध्यक्ष डॉक्टर नैना तुलस्कर ने स्वयं मौके की जांच कर नियमानुसार उचित कार्रवाई करने का आश्वासन झोपड़पट्टी धारकों को दिया है। गेल्या आठवड्यामध्ये यशवंतनगरमधली जवळपास 15 ते 20 लोक माझ्याकडे आले होते। ते आल्यानंतर आम्ही आमच्या अधिकाऱ्यांना बोलवून पहिले तर ज्या कॉन्ट्रॅक्टरनी ते कारवाई केली होती, पाडण्यात आले होते काही त्यांचे संडास बाथरूम किंवा काही झाडं तिथे पाडण्यात आले, त्याबद्दल तेव्हा तर झाडं पाडलेले नव्हते ॲक्च्युली, पण आम्ही त्याला कॉन्ट्रॅक्टरला ती पहिले जागा मोजमाप करून घ्यावी याच्यासाठी भूमिलेख अभिलेख ऑफिसमधून त्याला मोजणीसाठी एक लेटर पाठवलं होतं। आणि त्यानंतर काही आता तिथे जवळपास 100 फॅमिली राहत आहेत आणि त्यातल्या काही जणांचे जे पट्टे आहेत ते अतिक्रमणच भाग आहे ॲक्च्युली, नगरपालिकेच्या अंडरमध्ये येतो, पण काही भाग जो आहे तो त्या कॉन्ट्रॅक्टरचा आहे, त्याची मोजमाप झालेली नाही आहे। पण त्यांना जे तिथल्या काही फॅमिली आहेत त्यांचे जे काही घरं आहे ते त्यांच्या नावावरती आहे, म्हणजे त्यांनी ते पट्टे गव्हर्नमेंटनी त्यांच्या नावावरती करून दिलेले आणि उरलेले जे नागरिक आहे त्यांना म्हटलं की जर नगरपालिकेच्या हद्दीमध्ये असेल तर आपण त्यांच्याही घरपट्ट्यांसाठी आपण प्रयत्न करू। सोबतच त्या कॉन्ट्रॅक्टरला पण मागल्या आठवड्यामध्ये लेटर गेलेलं आहे आणि अधिकारी मी इथनं त्या रहिवाशांच्या तिथे बस्तीमध्ये पाठवल्या होता। नाही ॲक्च्युली त्यांनी जे पाडलं होतं ते म्हणजे बिना मोजमात केल्या पाडलं होतं, त्यामुळे पहिले तर आम्हाला भूमिलेख याच्याकडून जी हद्द आहे त्याची ती पूर्ण डिमार्केशन करून घेणं गरजेचं आहे। ती हद्द खरंच त्याची आहे की नाही हेच माहिती नाही आहे, त्यामुळे पुढची जी ॲक्शन आहे ते जेव्हा आपल्याकडे त्याची हे येईल, डिमार्केशनचा रिपोर्ट येईल, त्यानंतरच आपल्याला कारवाई करता येईल। वृक्षसंवर्धन आपल्याकडे एक स्ट्रॉंग कमिटी आहे, त्यांच्या अंतर्गत जी काही शिक्षा त्याला केल्या जाईल, एक लेटर आमच्याकडनं कडक कारवाई तर नगरपालिकेच्या मार्फत करण्यातच येईल। सोबतच तिथल्या लोकांना बेसिक फॅसिलिटी नगरपालिकेच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत। एक सरकारी संडास बाथरूम तिथे ऑलरेडी बांधून दिले होते, पण तेही त्या कॉन्ट्रॅक्टरनी आता पाडण्यात आले, तर त्याला नुकसान भरपाई त्याच्याकडनं आपल्याला वसूल करणं गरजेची आहे। आज सर्व यशवंतनगर येथील जे झोपडपट्टीधारक आहे, ज्यांचा कुठलीही परवानगी न घेता, कुठलीही नोटीस न देता जो तथाकथित बिल्डर आहे आशिष राणा यांनी त्यांचे जे सगळे घर वगैरे सगळे पाडून दिले, संडास बाथरूम सगळे निस्तेनाबूत केले, याच्या संदर्भातलं निवेदन देण्यासाठी आज आपल्या हिंगणघाट शहराच्या प्रथम नागरिक आणि हिंगणघाट नगरपालिकेच्या अध्यक्षा यांच्याकडे आम्ही सर्व लोक त्यांच्याकडे आमच्या मागणीचं निवेदन घेऊन आलेलो होतो। साधारणपणे कुठलीही जागा घेतल्याच्या नंतर त्याचं डिमार्केशन होणं अत्यंत गरजेचं आहे। ते शेतजमीन होती, त्याच्यामुळे त्याचं कुठलाही एने नाही झालेलं, त्याच्यामध्ये कुठलीही मोजी ते डिमार्केशन करणं, मोजी करणं अत्यंत गरजेचं आहे। त्याने कुठलीही मोजी केली नाही आणि महाराष्ट्र झोपडपट्टी अधिनियम 1971 आणि सुप्रीम कोर्टाचा एक निकाल आहे का अशी जर कुठली परिस्थिती उपलब्ध झाली तर त्याच्यात 30 दिवसाचा वेळ त्या झोपडपट्टीधारकांना दिला जातो। त्यांचे मूलभूत अधिकार आहे त्यांचा, हा सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे, हा निकालाची कॉपी माझ्याकडे आहे। असं कुठलंही काम न करता त्या जो काही बिल्डर आहे त्यांनी सरळ त्यांचे बुलडोजरने त्यांचे घरं तोडलेले आहे। हे सगळे लोक विस्थापित झालेले आहे आणि त्याची जी भाषा आहे त्या बिल्डरची, ती भाषा अशी आहे की आज तर फक्त आम्ही तुमचं संडास बाथरूम तोडलं, उद्या आम्ही सगळं तुमचं घर तोडून टाकू। इतका त्याला निर्धास्तपणा कुठून येतो? या बिल्डरला कुठला राजकीय वरदस्त आहे का किंवा एखाद्या शहरातला कोणी मोठा माणूस त्याच्या मागे आहे का राजकीय माणूस? ही शक्यता आम्ही आमच्या नगराध्यक्षांना सांगितली, त्यांनी आम्हाला सहकार्य करायचं आश्वासन त्या ठिकाणी दिलेलं आहे। त्याचप्रमाणे ज्यांचे संडास तोडलेले आहे त्यांना
एक तात्पुरती काही व्यवस्था करता येईल का, मोबाईल संडास तिथं ठेवता येईल का, असंही त्यांनी आम्हाला आश्वस्त केलं आहे. आम्ही सर्व त्यांच्याकडे जाऊन आमच्या सगळ्या व्यथा मांडल्या. त्यांनी आमच्या व्यथा समजून घेतल्या आणि त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे का त्यांनी त्या जो बिल्डर आहे त्यानं कुठलीही वृक्ष प्राधिकरणची मंजुरी न घेता तिथं 50 ते 70 झाडं होते, काही आंब्याची झाडं होते. आमच्या आजी सांगत होते आता 50 आपले आंब्याची झाडं, लिंबाची झाडं सगळे होते, फळझाडं होते. कुठलीही परमिशन न घेता त्यांनी ते झाडं तोडलेले आहे. त्याच्यामुळे नगरपालिकेच्या अध्यक्षा आणि CO साहेब, मुख्याधिकारी यांनी त्याच्यावर दंडात्मक कारवाईची आम्ही त्यांच्याकडे मागणी केली आहे. त्यांनी ते मान्य केलं आहे. त्यांनी सांगितलं आहे की आम्ही स्वतः त्या ठिकाणी जाऊन पाहणी करून त्याच्यात आम्ही हे करू आणि निश्चितपणाने याच्यात कारवाई केली जाईल असं आश्वासन त्यांनी आम्हाला दिलेलं आहे. प्रभागातील सर्व नागरिक आम्ही नगराध्यक्ष मॅडम नयनाताई तुळसकर यांच्याकडे आलो व हिंगणघाट नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्याकडे आलो. यांच्यासोबत भेट झाली आमची. त्यांनी आम्हाला संपूर्ण आश्वासन दिलं की ज्या पद्धतीने त्यांनी जे अतिक्रमणधारकांना जे त्रास दिला, त्यांचे जे घरं पाडले, त्यांचे जे संडास बाथरूमचं नुकसान केले, हे संडास बाथरूमचे नुकसान त्यांना भरपाई देण्यासाठी आपण प्रयत्न करू. आणि त्यांनी ज्या झाडावर जे झाडाच्या परमिशन घेऊन फक्त त्यांनी 2 झाडं परमिशन न घेऊन त्यांनी 2 झाडं फक्त परमिशनला टाकले होते, पण तोडलं पूर्ण झाडं तोडले त्याच्यातले. तर नगराध्यक्ष मॅडमनी आम्हाला हे सांगितलं आहे की त्याच्यावर आम्ही तर त्यांनी आम्हाला सांगण्यात आलेलं आहे त्यांच्या वतीने आणि स्वतः येऊन पाहण्याचं त्यांनी आश्वासनसुद्धा दिलं आहे. त्यांनी यांचे जे संडास बाथरूम जे आणि तुटले आहे तर CO साहेबांना आम्ही मागणी केली आहे की त्यांना जे नगर परिषदेचे संडास बाथरूमची एक व्यवस्था असते ते गाडी त्यांना ते तिथे पाठवणार आहे यांच्या सध्याच्या उपयोगासाठी. बिल्डर म्हणून आहे आशिष जाना, हे त्यांनी ते जागा घेतली असं त्यांचं बोलणं आहे. आता ते त्यांचं त्याच्यावरती त्याच माध्यमातून त्यांनी तिथे ते झाड तोडणं, संडास बाथरूम तोडणं हे पद्धतीचे त्यांनी तिथे प्रक्रिया केलेली आहे.